गुड आफ्टरनून, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आम्ही आलेलो आहोत सिओल, नेक्सस सिओल मॉलमध्ये. तर मॉलमध्ये येण्याचं निमित्त म्हणजे आज आहे ती ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरीच आहे. कोणाची ते तुम्हाला समजेल, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. परत चाललेला आहे द केक वर्ल्डमध्ये. कशाला गेलेलंस पण परत? व्हेरी गुड. चला गाईस, कंटिन्यू राहा. गाईज, आता इथे आहेत आपले मम्मी पप्पा बसलेले आहेत. मग त्यांना विचारूया आता त्यांना आज ॲनिव्हर्सरी निमित्त कसं वाटत आहे, त्यांच्या फिलिंग्स काय त्या जाणून घेऊया आपण. सांगा, कसं वाटतंय तुम्हाला? मला तर आता बरं वाटतंय आणि मी आता माझ्या बायकोबरोबर आहे. मला खूप आनंद वाटते. माझ्या लग्नाला 30 वर्ष झाली. 30 वर्षामध्ये माझ्या बायकोनी मला इतकी साथ दिली. माझ्यापेक्षा माझ्या आईला, माझ्या सासूबाईंना तिने खरोखर म्हणजे जशी तिने तिच्या आईचा प्रेम दिला तशा माझ्या आईला पण तिने प्रेम दिला. आणि तिने पण मला इतका प्रेम दिला का सगळ्या गोष्टीमध्ये मला तिने सांभाळून घेतलं. माझ्या मुलांसाठी पण तिने इतका केला, घरासाठी पण केला, मला प्रत्येक धंद्यामध्ये पण तिने साथ दिली. सगळ्या ह्याच्यामध्ये मला तिने पुढं नेण्याचा आत्तापर्यंत तिने भरपूर प्रयत्न केला आणि अजून पण ती माझ्यासाठी भरपूर प्रयत्न करते. बस हे बोलून मी म्हणजे आता बाकी आता काय अश्विनी चव्हाणच माझ्याबद्दल आता 2 शब्द ती सांगेल, तुम्ही ऐका. आज आमच्या लग्नाला 30 वर्ष झाली. आमच्या आयुष्यातली 30 वर्ष कशी आम्ही पार पाडली हे अजूनपर्यंत आम्हाला असं वाटतच नाही की 30 वर्ष झाली आमच्या लग्नाला. आणि आम्ही अजूनपर्यंत खूप म्हणजे एकामेकासाठी सहकार्य करतो आणि खूप एकामेकाला जपतो आम्ही.
ह्याचाच आम्हाला खूप आनंद आहे आणि त्यांनी असंच माझ्यासाठी आणि सर्व अजून काही करावं असेच आणखी पुढचे दिवस आमचे सुखाचे आणि आनंदाचे जावे. आणि त्यांनी अजूनपर्यंत मला सगळ्या गोष्टीत खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मला हे केलं आणि खूप- कधी पण मला तिने त्यांनी जाताना आनंदात ठेवली. अजून पण मला कुठे जाताना तिने कधी अडवलं नाही. बिनधास्त तुम्ही मजा करा, हाऊस करा आणि तुम्ही एन्जॉय हे करा. माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे आणि असेच आम्हाला सर्व याच्या पुढचे दिवस पण आनंदात जावे अशीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. बस. मग तुमची आज ॲनिव्हर्सरी आहे, मग तुम्ही गिफ्ट काय घेतलं? आज तिला मी गिफ्ट घेतला मोबाईल. मोबाईल. मोबाईल